पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय टाकला जातोय फेकला जातोय गोलंदाज महेंद्र तर बघतोय आपण या ठिकाणी पहिला चेंडू निर्धाव टाकला होता इथे मात्र झेल घेण्याची संधी जबरदस्त शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने घेतलेला हा झेल मात्र या ठिकाणी जिवारी लागतोय फलंदाज बाद होईल तो संदेश आपण बघतोय तळवलीचे अमोल मालकर यांच्या या ठिकाणी आगमन झालंय त्यांचं मी मनापासून स्वागत करतोय अमोल मालकर त्यांना विनंती असेल आपण मंचावर यायचं आहे आमच्या सावळे संघाचे बऱ्याच ठिकाणी सावळे संघाला पॅक करत असतात बऱ्याच ठिकाणी सावळे संघाला खेळण्यासाठी संधी देत असतात ते आमचे अमोल मालकर त्यांनाही विनंती असेल की आपण या मंचावरून स्थानापन्न व्हायचे आपलं मनापासून स्वागत आणि योगेश ठाकूर आपलंही मनापासून स्वागत परंतु पाहतोय हा सामना जबरदस्त या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल एका बाजूला जोवेली संघ दुसऱ्या बाजूला आपण बघतोय जेसन गोल्डी आयांश 11 बामणडोगरी संघ इथे मात्र पंचांनी बोट उंचावलाय आणि फलंदाज बाद होईल तकदीर एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये जातोय पहिला चौकार संघाचं खातं
तर आपण बघतोय या ठिकाणी पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपन्न झालाय। पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावर धाबा अंकित झाल्या त्या तब्बल 4 गडी बाद झाले ते 2 पहिला गडी बाद झाला तो संदेश, दुसरा गडी बाद झाला तो तकदीर। सलामीचे दोनही सलामीवीर दोनही झुंजार फलंदाज या ठिकाणी तंबूची वाट घेऊन तंबूमध्ये जाऊन विसावलेत आणि अशा परिस्थितीत मात्र आपण बघतोय तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचा खेळाडू भानुदास आणि कल्पेश हे दोन खेळाडू आता मात्र बामणडोंगरी संघासाठी झुंज देत आहेत। बघूया तेजस मात्रे आणि त्यांचा संपूर्ण संघ या ठिकाणी विचार करतोय कितपत धावा जमा केल्या जातील, कितपत धावा जमा करायला लागतील, त्याची विचार विनिमय त्याचा रणनीती आखली गेली असेल। परंतु सध्या स्थितीला नवीन गोलंदाज विवेक गायकवाड सावळेंकडून गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतंय। सावळेगावची ओळख हे या ठिकाणी आपण बघतोय जबरदस्त या ठिकाणी इथे मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात आणि आता मात्र पुढची विकेट जातीये ती बामणडोंगरी संघाची जोवेली संघासाठी। संगीत आपल्या माध्यमातून वाजवलं जातं। असं म्हणतात की मोगरा कितीही दूर असला तरी सुगंध आल्याशिवाय राहत नाही, तसंच शिर्डी कितीही दूर असली तरी साईबाबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही। त्याच पद्धतीने मित्रांनो क्रिकेटचा खेळ आहे, कितीही ऑनलाईन असू द्या परंतु प्रत्यक्ष मैदानावर गेल्याशिवाय चैन पडत नाही। तशाच पद्धतीने क्रिकेटचा खेळ आहे। आपण बघतोय हे सगळे शौकीन क्रिकेट वेडे आपल्याला या मैदानावर पाहायला मिळतात आणि या सगळ्या क्रिकेट वेड्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय उत्कर्ष क्रिकेट क्लबच्या माध्यमातून। आपण पाहतोय पहिलं षटक संपलं त्यावेळेस धाबा जमल्या होत्या 4, परंतु दुसऱ्या षटकाची सुरुवात विवेकनं केली ती विकेटनं। आता मात्र बघतोय 3 गडी बाद झालेत। आघाडीचा कणा या ठिकाणी मोडलाय तो जोवेली संघाने या बामणडोंगरी संघाचा। आपण पाहतोय जेसन गोल्डी आयांश 11 बामणडोंगरी संघ इथे मात्र चांगला फटका मारण्याचा प्रयत्न केला होता स्वतःच्या फॉलोअर मध्ये। काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं या क्षेत्ररक्षकाने या गोलंदाजानं आणि आता मात्र बघतोय पुढचा चेंडू जातोय। प्रयत्न करतोय या ठिकाणी धाबा जमा करण्यासाठी। पुन्हा एकदा चांगला फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, यॉर्कर चेंडू टाकला होता, गरंगळत राहिला चेंडू फील्डवर। इथे मात्र कीपरनं चेंडू फेकेल तोपर्यंत मात्र 1 धाव जमा होते। 5 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात। आपण बघतोय एका बाजूला बामणडोंगरी संघ जो संघर्ष करतोय धावा जमा करण्यासाठी, दुसऱ्या बाजूला जोवेली संघ त्या संघाने आतापर्यंत मी म्हणेन आपल्या गोलंदाजीची बादशाही दाखवले, वर्चस्व दाखवले, पण थंडीची लहर मध्येच वाढले त्यामुळे आपल्याला पाहायला मिळते थंडी या 2-4 दिवसात पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळते। इथे एक चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक आपण बघतोय। इथे मात्र पुन्हा एकदा स्कूप करण्याचा प्रयत्न केला होता आणि निर्धाव चेंडूची सांगता जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते। ती गोलंदाज विवेक कडून या ठिकाणी आपण पाहतोय दुसऱ्या षटकाचा वाजवी खेळ या ठिकाणी संपलाय। तर बघतोय आपण या ठिकाणी 6 धाबा धावफलकावर पाहायला मिळतात आणि अशा परिस्थितीत थोडीशी खराब कामगिरी पाहायला मिळते ती बामणडोंगरी संघाकडून। परंतु बामणडोंगरी संघ नेहमी झुंज देत असतो, नेहमी संघर्ष करत असतो आणि अशा परिस्थितीत हे मैदान बामणडोंगरी संघासाठी बऱ्याचदा लकी ठरलंय।
दिवसाच्या टुर्नामेंटमध्ये बऱ्याच वेळा या बामणडोंगरी संघानं या मैदानावर पारितोषिक घेऊन गेलेला हा संघ आणि अशा परिस्थितीत बघतोय आपण रात्रीच्या या रजनी क्रिकेटमध्ये आपण पाहतोय या मैदानावर पहिला सामना त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय जोबिली संघाविरुद्ध खेळताना आपण बघतोय आणि संघ संघर्ष करतोय. तिसरं षटक या ठिकाणी संपन्न होईल. आपण पाहतोय तिसरं षटक या ठिकाणी पाहायला मिळेल. प्रमोदच्या हातामध्ये चेंडू दिलाय. तिसऱ्या षटकासाठी पाचारण करण्यात आलं होतं प्रमोद याला आणि एका बाजूला आपण बघतोय कल्पेश रणजित ही जोडी खेळपट्टीवर खेळ करतीये. इथे मात्र आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला होता. पंच काय इशारा करतील त्याकडे सर्व प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलंय, परंतु सद्यस्थितीला आपण बघतोय एक धाव कंप्लीट केली गेली आहे आणि इथे मात्र धाव कंप्लीट केल्याचा इशारा मिळतोय. सात धाबा धावफलकावर आता मात्र पाहायला मिळत आहेत. बघूयात एकात मोठे स्ट्रोक्स या परत आणू शकतात बामणडोंगरी संघाला. आतापर्यंत आपण बघतोय जेसन गोल्डी अयांश 11 बामणडोंगरी असा हा सामना असा हा संघ खेळतोय आणि जोबिली संघ विनंती असेल आपल्याला की आपण जास्त टाइमपास करता प्लीज स्पीडअप करायचं आहे. विनंती असेल प्लीज, कारण आपण बघतोय प्रत्येक चेंडूवर आम्हाला माहिती आहे की डावखुऱ्या हाताचा आणि उजव्या हाताचा फलंदाज खेळपट्टीवर खेळ करतोय. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू जातोय विसावतोय विकेट कीपरच्या हातामध्ये. चेंडूची पाहणी केली जात नाहीये. वेट अँड वॉच क्रिकेट मी म्हणेन या ठिकाणी खेळलं गेलं पाहिजे, कारण ती गरज आहे बामणडोंगरी संघासाठी. परंतु बघतोय कोणत्याही पद्धतीचा फुटवर्कचा वापर केला जात नाही आणि परिणाम बघतोय निर्धाव चेंडूची खेळी. इथे मात्र विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. विकेट जातीय ती बामणडोंगरी संघाची. गडी बाद होतोय तो रणजित बादून तंबूत परतेल. रणजितच्या बॅट मध्ये चेंडू येत नव्हता आणि अशा परिस्थितीत स्वतःची आत्महत्या करून तो तंबूकडे विसावलाय, तंबूकडे धावलाय आणि आपण बघतोय अजूनही एकाच षटकामध्ये जर का मोठे स्ट्रोक्स पाहायला मिळाले, जर का मोठे फटके बघायला मिळाले तर नक्कीच सामन्यामध्ये एक चुरशीचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळू शकतो. सुमित म्हात्रे नवीन फलंदाज नॉन स्ट्राइक एंडला. इथे मात्र जबरदस्त आपल्या खांद्याचा वापर करताना गोलंदाज काय जबरदस्त भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय. चेंडू जशा पद्धतीने दिसायला पाहिजे त्या पद्धतीने मात्र चेंडूची पाहणी केली जात नाहीये आणि अंतिम क्षणाला मात्र चेंडू जातोय. निर्धाव चेंडूची समाप्ती आपल्याला बघायला मिळते आणि बघूयात पुढचा चेंडू. या ठिकाणी मात्र गोलंदाज प्रमोद इथे मात्र फुलटा चेंडू फेकलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल तोपर्यंत मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. फुलटॉस म्हटलं की क्रिकेट मधील सगळ्यात आवडता चेंडू असतो फलंदाजाचा, परंतु या ठिकाणी मात्र निराशा हाती लागतीये. असं वाटलं होतं की 4-6 धावा मिळतील, परंतु या चेंडूवर मिळाल्या त्या फक्त आणि फक्त 2 धावा आणि धावफलकावर धावा अंकित झाल्या त्या 9 धावा. तिसरं षटक प्रगती पथावर 3च्या सरासरीने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बामणडोंगरी संघ ज्या बामणडोंगरी संघाने बऱ्याचशा धावांचा पाठलाग केला होता, बऱ्याचशा धावा जमा केल्या होत्या, परंतु इथे मात्र आपण बघतोय पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं जातंय आणि इथे मात्र पंचांचा इशारा येतोय तिसरं षटक संपन्न झाल्याचा. 3 षटकांचा खेळ मित्रांनो संपन्न झालाय. धावा जमा झाल्या त्या अवघ्या 9, गडी बाद झाले ते 4. शेवटचं स्लॉगवरचं षटक मात्र येईल.
तर मी विनंती करेन आमचे बोरेगावचे नितीन पाटील त्यांना मी आमंत्रित करेन या मंचावर आपण प्लीज यायचे आपलं मनापासून स्वागत करतोय बोरलेगावचे नितीन पाटील आपलं मनापासून स्वागत आपण पाहतोय तर नक्कीच आपण बघतोय सोमनाथ म्हात्रे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आलंय परंतु या ठिकाणी भले 1000 रुपये मिळाले नसतील परंतु सोमनाथ म्हात्रे यांचं पारितोषिक वर्णी लागतंय चांगलं ठरतंय चौकार जातोय कारण धावांची गरज आहे ते ओळखलं होतं सोमनाथ म्हात्रे यांनी आपल्या संघाला कुठेतरी या ठिकाणी पाठबळ देणं गरजेचं असेल आणि त्यासाठीच प्रत्येक षटकारासाठी त्यांनी 1000 रुपयांचं पारितोषिक लावलंय परंतु बघूयात सद्यस्थितीला या चौकारानं थोडासा का होईना परंतु आकार मिळतोय धावसंख्येला धावसंख्या जाऊन पोहोचतीये 17 या अंकावरती जबरदस्त आता मात्र थोडंसं का होईना कमबॅक करते शेवटच्या 1-2 चेंडूवर इथे मात्र फसवा चेंडू टाकलाय अगदी शेवटच्या क्षणाला चेंडूचा वेग कमी केला गोलंदाज अगदी तावामध्ये होता परंतु या ठिकाणी आपल्या होश मध्ये चेंडू टाकला तो करण डुळेनं जबरदस्त या ठिकाणी व्यावसायिक दर्जा प्राप्त झालेला खेळाडू करण डुळे आपल्याला पाहायला मिळतो या मैदानावर परंतु बघतोय या एकेरी धाबेनं धावफलक जाऊन पोहोचलं ते 18 या अंकावरती 18 धाबा धावफलकावर पाहायला मिळत आहेत आणि अशा परिस्थितीत आपण बघतोय एका बाजूला जोवेली संघ जो जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी करताना दिसतोय इथे मात्र पुलटा चेंडू फेकलाय बघूया क्षेत्ररक्षक चेंडूचा खाली पोहोचलाय का होय पोहोचला इथे मात्र दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न केला होता आणि दुसरी धाव पूर्ण केली जाते तिसऱ्या धाब्यासाठीचा संघर्ष होताना आपण बघतोय परंतु 2 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत या दुहेरीने आपण बघतो फलकावर धाबा जमा झाल्या 20 धाबा धावफलकावर पाहायला मिळत आहे शेवटच्या एका चेंडूचा खेळ शिल्लक बघूया सोमनाथ म्हात्रेंचं पारितोषिक हा खेळाडू मिळवेल का 6 धाबा जमा झाल्या तर पारितोषिकही मिळेल आणि धावसंख्या एक आव्हानात्मक टार्गेट जमा होईल संघाच्या बाजूने परंतु इथे मात्र तर यानंतरचा सामना असेल तर एका बाजूला असेल दापोली संघ तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय पेठ संघ दोन्ही संघाच्या संघनायकांना मी आमंत्रित करेन की आपण टॉस साठी लगेच जायचं आहे
दापोली विपक्ष पेठ. विनंती असेल दोन्ही संघाच्या संघनायकाला. आपण बघतोय दापोली संघाचा संघनायक विशाल जितेकर, एक जबरदस्त कॅप्टन कूल म्हणून ज्याची ओळख आहे, ज्याच्या आपण बघितलं असेल बऱ्याचशा ग्रामीण खेळाडूंना संधी देणारं एक प्लॅटफॉर्म देतो तो असा विशाल जितेकर. मी त्याला विनंती करेन की आपण या मंचावर यायचं. आपलं मनापासून स्वागत. कारण आपण पाहिलं असेल सध्याच्या घडीला आदर्श पनवेल एक जबरदस्त या ठिकाणी संघ आपण पाहतो. आणि बॉल तिथे आहे ना, आतमध्ये गेला बघ. तर एकूण धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात त्या तब्बल 22. जिंकण्यासाठी 23 धावांची गरज असेल ती तर बघतोय आपण या ठिकाणी बामणडोंगरी संघासाठी आपण बघतोय जेसन गोल्डी आयांश 11 बामणडोंगरी. हा संघ हा सामना जर का जिंकला तर तब्बल 10,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. ते आमचे पाठीराखे सोमनाथ म्हात्रे यांच्याकडून. सोमनाथ म्हात्रे आपण बघतोय कारण आपण नेहमी म्हणतो संघाचे पाठीराखेच संघाची ताकद वाढवत असतात. संघाचे पाठीराखेच संघामध्ये कशा पद्धतीने खेळ केला गेला पाहिजे ते सांगत असतात. आणि इथे मात्र तर दापोली संघाचा संघनायक उपस्थित झालाय. पेठ संघाच्या संघनायकाला मी आमंत्रित करेन. तर बोलूया दुसऱ्या सत्राकडे. आपण बघतो या ठिकाणी एकूण धावा जमा झाल्या त्या 22. पहिल्या सत्रामध्ये जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. यानंतरचा सामना अजून एक हाय व्होल्टेज सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. एका बाजूला असेल आरसीसी पेठ तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल दापोली संघ. तर पंच सामना चालू करा विनंती असेल. हॅलो. तर बोलूयात या ठिकाणी दुसऱ्या सत्राकडे. आपण प्रत्येक विकेट साठी देखील 500 रुपयांचं पारितोषिक लावण्यात आलंय ते सोमनाथ म्हात्रे यांच्याकडून. आणि हा सामना जिंकण्यासाठी गरज असेल ती तब्बल 23 धावांची. 22 धावा जमा केल्या होत्या. कंपल्सरी चेसिंग करावे लागणार आहे जोबिली संघाला हा सामना जिंकण्यासाठी. परंतु पाहूयात बामणडोंगरी संघ कशा पद्धतीनं या ठिकाणी प्रयत्न करेल. जेसन गोल्डी आयांश 11 बामणडोंगरी अशा नावाने या ठिकाणी आपण बघतोय हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला जोबिली संघ या ठिकाणी खेळ करेल आपण बघतोय. ऑन द स्ट्राइक पाहायला मिळेल तो करण धुळे. त्यानंतर अजय ही जोडी जोबिली संघाची आपल्याला पाहायला मिळते. करण धुळे जबरदस्त खेळताना केला होता रत्नागिरीच्या मैदानावर आत्ताच खेळ करून आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या गावच्या संघासाठी खेळण्यासाठी आलाय. तर बघूयात या ठिकाणी आपण पाहतोय सद्यस्थितीला गोलंदाज वापरण्यात येतोय ओमकार. ओमकारच्या हातामध्ये चेंडू देण्यात आलाय. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये. इथे मात्र पहिला चेंडू निर्धाव टाकण्याचा प्रयत्न केलाय. जशास तसे ठोसास ठोसा. तुम्ही जरी या ठिकाणी बंदुकी वापरल्या असतील तरी आम्ही मात्र तोफ वापरू अशा इराद्यानं मात्र उतरताना आपल्याला पाहायला मिळतंय. तर जेसन गोल्डी आयांश 11 बामणडोंगरी संघ. परंतु बघूयात पहिला चेंडू फेकला गेलाय तो निर्धाव गोलंदाज ओमकारच्या माध्यमातून. 23 धावांची गरज. 23 चेंडू 23 धावांची गरज. इथे मात्र धोका होईल का? परंतु यष्ट्यांच्या वर चेंडू फेक केली होती. बाल बचावलाय. सुदैव ठरतंय तितक्याच ताकदीचा संघ आहे. इथे मात्र जबरदस्त फटका. कडे स्ट्रोक्स वीरेंद्र सेवकची आठवण करून दिली या फटक्यानं. चेंडू गेला एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. चौकार.
विनंती असेल पेठ संघाच्या संघनायकाला माजी सरपंच बळीराम नामदेव कांबळे त्यांना देखील विनंती असेल, याच्या ठिकाणी आगमन झालंय, त्यांना विनंती असेल की आपण प्लीज या मंचावर यायचं आहे. माजी सरपंच बळीराम नामदेव कांबळे, आमचे पोलीस पाटील भावेश कांबळे यांचा आज वाढदिवस होता, त्यांनाही आम्ही शुभेच्छा देतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. तर बघतोय या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा पाहायला मिळते. 5 धावा धावफलकावर बंकित झालेल्या दिसत आहेत. गोलंदाज ओमकार गोलंदाजी करतोय. ऑन द स्ट्राइक करण धुळे, एका चौकाराच्या साह्याने खेळणारा अजय ऑन द स्ट्राइक पाहायला मिळतोय. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, जबरदस्त कमबॅक केलं जात आहे. तू एक मारला असेल परंतु त्यानंतरचे चेंडू माझ्याकडचे आहेत, मला कसे चेंडू टाकायचे त्याचं उत्तर देताना मात्र हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय ओमकार. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी ओमकारच्या माध्यमातून. आणि इथे मात्र आपण बघतोय 5 चेंडूचा खेळ झाला पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि धावफलकावर धावा जमा झाल्या त्या 5. जिंकण्यासाठी 23 धावांचा आव्हान. इथे मात्र जबरदस्त फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. कपिल देवची आठवण करून देणारा हा झेल टिपला जाईल का, परंतु झेल या ठिकाणी जमिनीला दान केला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतंय, परंतु 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. धावफलकावर धावा अंकित झाल्या त्या 8. तर बघतोय आपण आमचे माजी सरपंच बळीराम कांबळे यांच्या ठिकाणी आगमन होतं, त्यांचं मी मनापासून स्वागत करतोय. परंतु बघतोय पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. दुसरं षटक जीत. इथे मात्र जीतच्या वर केलेला हल्ला, चेंडू जाईल थर्ड मॅनच्या रिजन मध्ये, चौकार. बळीराम नामदेव कांबळे यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय. नितीन माळी, आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या शुभास या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आमचे प्रसाद माळी, आपल्याला विनंती असेल कॅमेरा नक्कीच एक चेंडू होऊ दे. तर या ठिकाणी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय, चांगला प्रयत्न. कॅमेरा 1 मिनिट इकडे फिरव फक्त. चांगला चेंडू टाकला होता आणि इथे मात्र आपण बघतोय नक्कीच आमच्या मान्यवरांचं स्वागत केलं जात आहे. त्यानंतर माजी सरपंच शिवाजी अंबू माळी यांचं देखील स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन. नितीन माळी, आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करायचं आहे. विनंती असेल पेठ संघाच्या संघनायकाला आपण प्लीज टॉस साठी यायचंय. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, परंतु चेंडू जातोय सरळ बॅटची कडा घेऊन चौकारासाठी. नक्कीच कॅमेरामॅन 1 मिनिट पुन्हा एकदा फिरवा. ओके, धन्यवाद. तर आपण बघतोय या ठिकाणी जबरदस्त प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. या ठिकाणी मान्यवरांचं स्वागतही केलं जात आहे. धावफलकावर धावा जमा झाल्या त्या तब्बल 17. मी विनंती असेल पेठ संघाच्या संघनायकाला आपण प्लीज टॉस साठी यायचंय, कारण 6 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. 17 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. गडी बाद झाला या ठिकाणी. आता मात्र पाहायला मिळतोय तो करण धुळेच्या खेळीचा अंत. जबरदस्त या ठिकाणी आता मात्र ही भागीदारी पाहायला मिळाली सलामीची. आपण बघतोय तब्बल धावा जमा झाल्या त्या 17. दुसरं षटक प्रगतीपथावर 2 चौकार या ठिकाणी या सत्रामध्ये पाहायला मिळालं. आणि अशा परिस्थितीत 1 चौकार लगावला होता तो फलंदाज अजयनं, 1 चौकार लगावला होता तो करण धुळेनं. आणि आपण पाहतोय
तर मी विनंती करेन आताच उपस्थित झालेले आमचे पाहुणे माजी सरपंच बळीराम नामदेव कांबळे यांना मी विनंती करेन आमंत्रित करतोय की आपण नाणेफेकीच्या नाणेफेक करण्यासाठी जायचंय. आहे तिकडेच आहे तिकडेच आहे. इथे मात्र पंचांनी बोर्ड उंचावलंय अजूनही सामना संपलेला नाहीये असं दाखवलंय. जीतनं या ठिकाणी बॅक टू बॅक दुसरं विकेट मिळून पुन्हा एकदा कमबॅक करून दिलाय. आपण बघतोय नाणेफेकीचा कौल केला जातोय. आरसीसी पेठ विपक्ष दापोली आणि पेठ संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आपला निर्णय आम्हाला लगेचच कळवाल. तर बघणार आहोत एका बाजूला आपण पाहणार आहोत दापोली संघ, ज्या दापोली संघाचा संघनायक ज्याची ओळख कॅप्टन कूल म्हणून ओळख केली जाते 70-70 चे आपण बघतोय विशाल जितेकर. आपल्याला विनंती असेल या मंचावर यायचं आपण आपल्या मनापासून स्वागत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू. मी विनंती करेन आमचे नितीन माळी आणि आपण पाहतोय हे षटक संपल्याचा इशारा मिळतोय. दुसरं षटक संपन्न झालंय. विशाल जितेकर आपल्याला विनंती असेल आपण मंचावर यायचं आपल्या मनापासून स्वागत. आणि आमचे नितीन माळी आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करायचं आहे. नितीन माळी आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करायचं आहे. सोमनाथ नारायण पाटील कॅमेरामन आमचे त्यांना विनंती असेल की आपण स्टेजवर यायचंय आपल्या मनापासून स्वागत. इथे मात्र आपण बघतोय चांगला चेंडू चांगला फटका या ठिकाणी खेळला गेला. एक धाव या ठिकाणी आपण पाहतोय. आणि मी विनंती करेन आमचे नितीन माळी यांना की आत्ताच या ठिकाणी उपस्थित झालेले आमचे विशाल जितेकर यांचं या ठिकाणी स्वागत करायचंय. कारण आपण बघतोय आमच्या SPL साठी जबरदस्त टी शर्ट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. आमचे कॅमेरामन मी विनंती करेन या ठिकाणी आपण फिरवायचंय. आपण बघतोय रायगड जिल्ह्यामध्ये कॅप्टन कूल म्हणून ज्याची ओळख आहे ते विशाल जितेकर यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. मनापासून आपलं स्वागत. तर बघतोय या ठिकाणी धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या तब्बल 18. अजूनही 5 धाबांची गरज जिंकण्यासाठी हा सामना आपण बघतोय. जेसन गोल्डी आयान शिलेबन बामण डोंगरी विपक्ष जोवेली असा हा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. 5 धाबांची अजूनही गरज, परंतु या 5 धाबा या ठिकाणी मात्र बघणार आहोत कशा पद्धतीनं गोलंदाज कल्पेश. इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. अजूनही सामना संपलेला नाहीये. कारण आपण बघतोय बऱ्याच ठिकाणी आपल्या गोलंदाजीच्या बलबुत्यावर बामणडोंगरी संघानं सामने कमबॅक केलेत, सामने परत आणलेत. आणि अशा परिस्थितीत आपण बघतोय हाही चेंडू जातोय निर्धाव. इथे मात्र आपण बघतोय शेवटचे 9 चेंडू शिल्लक असतील आणि गरज असेल ती 5 धाबांची. 9 चेंडू 5 धाबा. सामना जरी सोपा वाटत असेल तरी मात्र आपल्या मनगटाच्या ताकदीनं तो कठीण करू शकतात. परंतु बघतोय इथे मात्र चेंडू जातोय लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू पकडेल फेकेल तोपर्यंत मात्र 1 धाव. तिसरे पंच का बाई? थर्ड अंपायर जायचंय. निशांत माळी
पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने आपण बघतोय धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या 20. अजूनही शेवटचे 7 चेंडू शिल्लक. गरज असेल ती 3 धावांची. 7 चेंडू 3 धावा. सामना शेवटच्या जर का गेला तर बघूयात. या ठिकाणी चांगली गोलंदाजी आपण या ठिकाणी बघायला गेलं तर भानुदास मात्र एक जबरदस्त हाय व्होल्टेज गोलंदाज आहे तो बामणडोंगरी संघामध्ये आहे. परंतु बघूया शेवटचा गोलंदाज कोणता वापरण्यात येईल. हा चेंडू जर का निर्धाव टाकला, या चेंडूवर जर का धाव दिली गेली नाही तर मात्र शेवटच्या मध्ये मजा येईल. परंतु इथे मात्र पाहायला मिळतंय हा चेंडू दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न केला जातो आणि दुसरी धावही पूर्ण होते अना दिसतेय. शेवटचे 6 चेंडू आता मात्र शिल्लक असेल आणि गरज असेल ती एका धावेची. हा चेंडू आणि गरज असेल ती फक्त आणि धावेची. 6 चेंडू एका धावेची गरज आपण बघतो. या ठिकाणी विचार करायला गेलं तर सामना अगदी सोपा आहे. परंतु सामना जरी बरेच सोपा असेल तरी मात्र आपल्या गोलंदाजीने कठीण करण्याचं काम करेल का बामणडोंगरी संघ, ते चित्र या ठिकाणी पाहायला मिळेल का. परंतु बघूया सद्यस्थितीला आपण बघतोय 6 चेंडू एका धावेची गरज. क्षेत्ररक्षण आपण बघतोय प्रत्येक बुरुजावर एक एक मावळा ठेवा तशा पद्धतीनं या ठिकाणी आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण सजवलं. इथे मात्र जबरदस्त पंच केलंय. चेंडूला फेकून दिलंय सरळ स्क्वेअर लेगच्या रेंज मध्ये षटकारासाठी आणि दोन्ही स्टाईलने हा सामना संपवलाय. जोबेली संघानं हा सामना जिंकलाय. जबरदस्त खेळ बामणडोंगरी संघाचा. थोडासा या ठिकाणी मी म्हणेन फलंदाजांना निराशा केली आणि त्याच कारणास्तव बॅकफुटला पोहोचला तो बामणडोंगरी संघ.